2013-14 साली महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। आता या व्हिडिओमधील ही मुलगी अचानक कुठं गायब झाली यावर तर आपण व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद सुद्धा दिला। सोबतच या व्हिडिओ खाली कमेंट करून या व्हिडिओमधील मुलगा सध्या काय करतोय याच्यावर पण व्हिडिओ बनवा असं अनेकांचं मत होतं। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हायरल व्हिडिओमधील हा मुलगा सध्या काय करतोय याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही मराठी हेल्पर बघताय। तर माझ्या डोळ्यातील काजळ हे गाणं आजही आपल्या कानावर पडलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर हा व्हिडिओ येतो। हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड व्हायरल झाला होता। खरं तर हा व्हिडिओ मराठी गाण्यावर शूटच करण्यात आला नव्हता। हो, तुम्ही खरं ऐकलंय। NID म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन च्या विद्यार्थ्यांना हा प्रोजेक्ट देण्यात आला होता आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत त्या विद्यार्थ्यांनी हा सुंदर व्हिडिओ बनवला होता। या व्हिडिओवर मराठी गाणं लावण्यातच आलं नव्हतं, परंतु जसा हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये आला तसं महाराष्ट्रातील एका मुलाने काय केलं, या व्हिडिओवरील ओरिजिनल गाणं काढून माझ्या डोळ्यातील काजळ हे गाणं त्यावर लावलं आणि हा व्हिडिओ YouTube वरती रिअपलोड केला। पुढे जाऊन हे गाणं या व्हिडिओला एवढं मॅच झालं की हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। तर या व्हिडिओमध्ये दिसणारी ही मुलगी आहे कोमल सिंग आणि हा मुलगा आहे सिद्धार्थ पिठानी। सिद्धार्थ हा मूळचा हैदराबादचा आहे। तो व्यवसायाने क्रिएटिव्ह मॅनेजर, सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखला जातो। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अनेक नावं चर्चेत आली आणि त्यामध्येच एक नाव होतं सिद्धार्थ पिठानी याचं। सिद्धार्थ पिठानी हा सुशांत सिंह राजपूत याचा जवळचा मित्र, फ्लॅटमेट आणि क्रिएटिव्ह मॅनेजर होता। 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत त्याची ओळख झाली आणि पुढे तो सुशांत सिंह राजपूतच्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसला आणि 14 जून 2020 साली जेव्हा सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या रूम मध्ये आढळला तेव्हा रूम मध्ये असलेल्या मोजक्या जणांमध्ये सिद्धार्थ पिठानी हा सुद्धा उपस्थित होता। त्यामुळेच तपास यंत्रणांचे लक्ष त्याच्याकडे वळताना दिसले। पुढे जुलै 2022 साली सिद्धार्थ पिठानी याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला। आता प्रश्न हाच येतो की हा सिद्धार्थ पिठानी अचानक कुठे गायब आहे? तर उपलब्ध असलेल्या सार्वजनिक माहितीनुसार सिद्धार्थ पिठानी सध्या हैदराबाद मधील एका कंपनीमध्ये काम करताना दिसतोय। त्याच्या लिंक्डइन प्रोफाइल नुसार तो सध्या हैदराबाद मधील एका कंपनीमध्ये तंत्रज्ञान, क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स आणि डिझाईन क्षेत्रामध्ये सक्रिय आहे। गेल्या काही वर्षांपासून त्याने माध्यमांपासून अंतर ठेवले आहे आणि तो सध्या सोशल मीडियापासून सुद्धा दूर राहताना दिसतोय। तर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधील हा मुलगा सध्या काय करतोय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळालं असेल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितला होता की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला थोडीशी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।